आज आपण बनवणार आहेत लहान मुलांना आवडणारे क्रिस्पी आप्पे. वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुसीत असे आप्प्यांची रेसिपी बनवणार आहोत. आपण घेणार आहोत अर्धा वाटी चणा डाळ घेणार आहोत, त्याच्यानंतर उडदाची डाळ घेणार आहोत अर्धा वाटी मुगाची डाळ घेणार आहोत आणि 3 वाट्या आपण तांदूळ घ्यायचे आणि मसूर डाळ अर्धी वाटी घ्यायची. लहान मुलांसाठी पौष्टिक असते त्यामुळे मी टाकली आहे. तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही तुमचे पण घेऊ शकतात तुमच्या मर्जीने. आणि नंतर मेथी टाकून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून आपण पाण्याने रात्रभर भिजवून ठेवायचं 6 ते 7 घंट्यासाठी. ओव्हरनाईट भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर परत एकदा चांगल्या पाण्याने धुवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं मिक्सरमध्ये बघा कसं झालंय आणि आपण त्याला मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेऊया. बघा मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण त्यामध्ये डाळ आहे ना, डाळीने पटकन हे होतं. आणि बघा मी ग्राइंड करून टाकून घेतलेलं आहे. थोडंसं दाणेदारच ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं आणि त्याला रात्रभर परत ठेवायचं ओव्हरनाईटसाठी. बघा किती छान आलेलं आहे. आणि आता वरतून बघा आपण त्याला करून बघू तर बघा कसं छान असं फुसफुसीत झालेलं आहे. छानपैकी असं हलवून घ्यायचं, जास्त नाही नॉर्मल हलवायचं कारण त्याला छान असे जाळीदार झालेलं आहे पीठ आपलं. आता आपण बनवूया आप्पे. आप्प्यांसाठी आपण त्याच्यामध्ये जे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तुम्हाला जे व्हेजिटेबल टाकायचे ते टाकायचे, नमक आणि ते आप्प्यांच्या भांड्यामध्ये ॲड करायचं. त्याच्यानंतर त्याला थोडंसं झाकून वगैरे ठेवायचं टाकल्यावर 2 मिनटासाठी आणि आप्पे आलटपुलट करायचे, हळूशीर करायचे. त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं. छान असं तेल सोडल्याने ते अजून छान असे क्रिस्पी होतात आणि मुलांनासुद्धा आवडतात. बघा आपले आप्पे रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.